नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तू ही रे माझा मित्र या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आपल्याला आता बघायला मिळणार आहेत की ईश्वरीच्या मनात आता अर्णवबद्दल गैरसमज निर्माण झालेला आहे. तो कसा निर्माण होतो हे याची आपण आता सुरुवात करूया. बघा, आता अर्णवने ईश्वरीला सरप्राईज देण्यासाठी ऑफिसमध्ये बोलवले असतं आणि ती त्या रूममध्ये जाते आणि आवाज देते की सर, आणि ती आवाज देते की अर्णव सर, अर्णव सर. आणि बघा प्रेक्षकांना, तो लाईट तिच्यावरच असतो. ती जसं जसं पुढे जाते तसं तसं तो लाईट तिच्या पुढे पुढे जात असतो आणि ती म्हणते की अर्णव सर आहेत ना तुम्ही इथे. आणि बघा प्रेक्षकांना, आता तिथे सात्विक फॅशनचे जे मॉडेलिंग आहेत, जे फोटोग्राफ्स आहेत, त्याच्यावर फोकस पडलेला असतो आणि हे बघून मात्र ईश्वरीला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. आणि अर्णवने तिला एक चिट लिहून दिलेली असते, ते सुद्धा ती वाचते की मिस इंदौर स्पीकर ऑन कर. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरी ते वाचते की मिस इंदौर स्पीकर ऑन कर. आणि बघा प्रेक्षकांनो, स्पीकर ऑन केलेला असतो आणि त्या स्पीकरमध्ये असं म्हणजे ऐकवलेलं असतं, रेकॉर्ड केलेलं असतं की मिस इंदौर. अर्णव म्हणतो, मिस इंदौर, मी आत्ता तुला जे काही सांगेल ते प्लीज शांतपणे ऐकून घे. आणि तो म्हणतो की सी, आपण दोघे एकमेकांच्या गोष्टींमध्ये ॲग्री करतो. एक गोष्टी तर तुला पण पटली आहेत की आपण एकमेकांना ओळखायला लागलो आहेत. आता एक गोष्ट कन्सिस्टन्सी करतोय, ती म्हणजे भांडण. खूप वेगळे आहोत आपण, काहीच सिमिलॅरिटी नाही आहेत आपल्यामध्ये. एक नॉर्थ पोल तर एक साऊथ पोल. आणि प्रेक्षकांनो, अर्णवने हे असं बोलल्यानंतर ईश्वरीचा चेहऱ्याचा रंगच उडालेला दिसतोय. मी एक बिझनेसमॅन आणि तू एक खवई. मी शांत असणारा आणि तू बडबड करणारी. कितीतरी वेळा आपल्याला असं वाटून गेलं असतं की नाही सहन करू शकणार आपण एकमेकांना. आणि बघा प्रेक्षकांना, आता ईश्वरीने हे बहुतेक अर्धवटच ऐकलेलं दिसतंय, त्यामुळे तिचा चेहऱ्यावरचा आपण रंग बदललेला दिसतो. आणि आता त्यांनी डायरेक्ट आपल्याला अर्णवचा सीन दाखवलेला आहे. अर्णव बघा किती एक्सायटेड असतो. त्याने ईश्वरीला आय लव्ह यू असं म्हटलेलं आहे, प्रेमाची कबुलीही दिलेली आहेत त्या रेकॉर्डिंगमध्ये. पण आता इथे अर्णव स्वतः एक्सायटेड असतो की हे मिस इंदौरला ऐकून कसं वाटेल. इकडे अर्णवला टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो की मिस इंदौर आत गेली खरी, पण तिने सगळं ऐकलं असेल ना, काय वाटत असेल तिला. आणि बघा पुढे रेकॉर्डिंग चालू आहेत. मिस इंदौर, अर्णव म्हणतो की मी तुला हे आज सांगत आहे कारण आजपर्यंत मला असंच वाटत होतं की आपण एकमेकांसोबत कधीच सुखी राहू शकत नाही. पण आता आणि पुढे ते रेकॉर्डिंग बंद झालेली असते आणि परत ती प्ले करते. तर काय अर्णवचा आवाज असतो की आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की आपण एकमेकांसोबत नाही राहू शकत, पण आत्ता. आणि बघा प्रेक्षकांनो, पुढचं रेकॉर्ड झालेलं आहे की नाही झालं, काही प्रॉब्लेम आला आहे काय माहीत नाही प्रेक्षकांनो, पण इथे ही अर्णवची रेकॉर्डिंग अर्धवटच झालेली दिसते. आणि ईश्वरी पुन्हा तिला असं वाटतं की अर्णवने पुढे काहीतरी बोललेलं असतं, पण प्रेक्षकांनो तिला एवढंच ऐकायला येत असतं की आपण एकमेकांसोबत हॅप्पी नाही राहू शकत. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी खूप संतापलेली असते, म्हणजे संतापलेली नसते ती, खूप नाराज म्हणजे अपसेट पण झालेली असते. तिला अपेक्षित नव्हतंच की असं अर्णव सर बोलतील. आणि इकडे बघा अर्णवला असं वाटतं की ईश्वरीने ते रेकॉर्डिंग ऐकली असेल ना, तिला काय वाटत असेल, ह्या टेन्शनमध्ये इकडं अर्णव चक्कर मारत असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो की अजून आली का नाही. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीची एंट्री अर्णवच्या केबिनमध्ये झालेली आहे आणि बघा ती खूप संतापलेली दिसते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव तिला प्रपोज करणार असतो, तेवढ्यात ईश्वरी म्हणते की का ऐकवली मला ती रेकॉर्डिंग, का अशी खरी खोटी करणार आहात का तुम्ही. अर्णव म्हणतो की खरी खोटी. ईश्वरी म्हणते की मग नाही तर काय, आपण कसे मिसमॅच आहोत, आपल्या आवडीनिवडी कशा वेगळ्या आहेत, आपण कसे सतत भांडत असतो, हे ऐकवण्यामागचं काय कारण होतं. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदौर, तू हेच ऐकलंय, मी पुढे बोललोय अगं खूप. आणि ईश्वरी म्हणते की सारखं तर हेच बोलत होता की आपण कसे वेगळे आहोत, आणि एवढंच नाही तर आपण एकमेकांसोबत आनंदी राहू शकत नाही, हे सुद्धा बोललात तुम्ही. ईश्वरी म्हणते की मी काय समजायचं, मी काय अर्थ काढायचं याचा. अर्णव म्हणतो की रेकॉर्डिंग पूर्ण का नाही ऐकलं. ईश्वरी म्हणते की सगळं ऐकलंय मी. आणि ईश्वरी म्हणते की पुढे बोललात काय तुम्ही, तुम्हाला हेच बोलायचं होतं, आत्ता कळतंय मला, आपण एकमेकांसोबत आनंदी राहू शकत नाही, हे कसं काय बोलू शकता तुम्ही सर. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णवला बोलूच देत नाही. आता ईश्वरी म्हणते की एक तर आपलं लग्न तुमच्यामुळे झालं आहे आणि आपलं लग्न झालंय म्हटल्यावर आपण लाईटली नाही घेऊ शकत सर.
आणि अर्णव काहीतरी बोलणार तेवढ्यात ईश्वरी म्हणते की आता ही मिस इंदोर आता तुमचा पिच्छा सोडणार नाहीये. ईश्वरी म्हणते की जो करना है वो कर लो, आपण एकमेकांसोबत हॅप्पी नाही राहू शकत म्हणे. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर प्लीज माझं ऐकून घ्या. आणि मिस इंदोर अशी आहे की संतापून निघून जाते. आणि अर्णव म्हणतो की मग आय लव्ह यू कुठे गेलं. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव सुद्धा ते ऐकायला इथं येतो आणि ते ऑन करतो आणि त्याच्यामध्ये असतं की आजपर्यंत मला असंच वाटत होतं की आपण एकमेकांसोबत कधीच हॅप्पी राहू शकत नाही, पण आता आणि परत हिने म्हणजे अर्णवने रिप्लाय केलेलं असतं आणि त्याचं तेच असतं की आजपर्यंत मला असं वाटत होतं की आपण दोघे एकमेकांसोबत कधीच हॅप्पी राहू शकत नाही. हेच रिपीट होत असतं प्रेक्षकांनो. आणि बघा प्रेक्षकांनो, परत अर्णव तेच ऐकत असतो आणि तो म्हणतो की व्हॉट. अर्णव म्हणतो की व्हॉट, हाऊ इज दिस पॉसिबल. आणि अर्णव म्हणतो की म्हणजे याच्या पुढचं रेकॉर्डच झालं नाहीये, म्हणजे मी सिद्धूने याच्या पुढचं काही ऐकलंच नाहीये. बघा आता अर्णव सुद्धा संतापतो आणि त्या स्पीकरवर जोरात आपटतो आणि म्हणतो की डिस्कस्टिंग. आणि अर्णव म्हणतो की मी सिद्धू, मी आज सगळं तुला सांगून टाकलं होतं, आपण एकमेकांसोबत कधीच हॅप्पी राहू शकत नाही असं आधी वाटायचं मला, पण आता मी तुझ्याशिवाय लाईफ इमॅजिनच करू शकत नाही. खूप खूप वेगळी आहेस तू. आणि स्माइल देतो आणि म्हणतो की आणि म्हणूनच मला तर तू खूप आवडतेस. आय लव्ह यू, आय रिअली लव्ह यू. अरे मग समोर म्हणायचं अर्णव, समोर म्हणायला का इतका घाबरतो अर्णव माहीत नाही का प्रेक्षकांनो. आता मला तर खूप काही काही वाटतंय, पण असो आता सांगायला आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अंजली आता आजीला फोन लावत असती आणि तिला टेन्शन येतं आणि ती म्हणते की आजीचा फोन का बंद येतोय आणि परत फोन करत असते. आपण बघतो की तेवढ्यात ईश्वरी घरी येते आणि अंजली तिला विचारते अगं इतक्या लवकर आलीस तू ऑफिसमधून. आणि प्रेक्षकांना आपण बघतो की अर्णवची सुद्धा घरात एंट्री झालेली असते. आता अंजली एवढी एक्सायटेड असते, ती म्हणते कशाने बोलवतं याने ऑफिसला, काय सरप्राईज दिलं. ईश्वरी चिडलेली असते आणि ती म्हणते की ताई विचारा ना तुमच्या चिंटूलाच काय सरप्राईज दिलं होतं. ईश्वरी अर्णवला म्हणते की सांगा आता का बोलती बंद झाली तुमची. अंजली म्हणते की काय रे एवढी काय चिडलीस की ती काय केलं तू आता. आणि तेवढ्यात अर्णव सांगणार की ताई तेवढ्यात मामी तिथे येते आणि म्हणते की अंजली जावई बापूंसोबत काही बोलणं झालं का, सापडला का तो बॉक्स. आणि अंजली म्हणते की अगं ते म्हणालेत की जसा वेळ मिळेल तसं मी जाऊन येतो त्या स्क्रॅप डीलरच्या दुकानात. आता मामीचं परत त्यावरनं बडबड चालू असती. ती म्हणते की मुळात मला न विचारता ते जुनं सामान टाकून देण्याची काय गरज होती. अर्णव म्हणतो की मामी तो बॉक्स तुझ्यासाठी एवढा इम्पॉर्टंट होता, नक्की काय होतं त्यात. आणि ही ईश्वरी म्हणते की मामी मी येऊ का तुमच्या सोबत त्या स्क्रॅप डीलरकडे, आपण शोधूयात ना तो बॉक्स. मामी म्हणतात की माझ्या गोष्टींमध्ये तुला मध्ये पडायची काहीही गरज नाहीये, हा जो तो काही शहाणपणा आहेत ना तो स्वतःकडेच ठेवायचा, कळलं का. बघा प्रेक्षकांनो, इथे आता आजीची एंट्री झालेली आहे. बहुतेक आजी सुद्धा परत बदललेल्या दिसत आहेत आणि त्या आजी म्हणतायत की हे परत काय सुरू आहेत. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आजीची एंट्री झाल्यानं सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. अर्णवला, ईश्वरीला, मामांना सुद्धा आणि अंजलीला सुद्धा आणि मामींना सुद्धा झालेला दिसतोय आनंद, पण बघूया पुढे. आणि बघा आता त्या दादांनी ह्या राजेशला जबरदस्ती करून त्यांच्या ते मोठे आहेत ना त्यांच्याकडे आणलेलं असतं आणि तो दादा म्हणतो की आवाज खाली. आणि ते दादा म्हणतात की आता बॉस येत आहेत, आदेश असेल तरच बोलायचं, कळलं का. आणि तो राजेश बघा तो म्हणतो कोण आहे बॉस, आणि मी नाही ओळखत तुझ्या बॉसला. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हॉर्नचा आवाज आपल्याला ऐकायला येतो, म्हणजे यांचा बॉस आलेला दिसतोय. बघा प्रेक्षकांनो, आता त्या बॉसचा चेहरा तर काही दाखवला नाही, पण हातात सोन्याची कडी, बोट वगैरे आणि त्याची एंट्री आता मध्ये येताना दाखवलेली आहे. बघा प्रेक्षकांनो, आता बॉस मध्ये आलेला असतो आणि हा राजेश त्याला बघतच असतो की नेमका बॉस कोण आहे तो. आणि हा बॉस येतो, त्या खुर्चीवर बसतो, तरी आपल्याला असं तुरळक पुसट दाखवलेला आहे. तो आगेचा भडका आणि तो बॉस बसलेला ते काय एवढं स्पष्ट दिसलं नाही. आणि बघा आता प्रेक्षकांनो, आता त्या बॉसचा चेहरा आपल्याला स्पष्ट दिसत आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, त्याच्या अंगावर किती सोनं आहेत, गळ्यात मोठ्या चैनी, हातात ब्रेसलेट, अंगठा वगैरे. आणि तो बॉस आता ह्या दादाला काहीतरी खुणवतो. आणि बघा त्या दादाने त्याच्या हातात एक कपडा फेकलेला असतो आणि त्याला इशाराने सांगतो की त्यांचे शूज पूस म्हणून. आणि बघा प्रेक्षकांनो, त्या राजेशच्या अंगात किती माज आहे ते,
तो ते कपडा त्या परत दादाच्या हातात फेकतो आणि तो दादा म्हणतो की माज आला का रे. पण तो दादा काही शांत बसत नाही, त्याला अशी त्याची कॉलर पकडतो आणि त्याला जोरजोरात खेचतो आणि त्या दादाच्या पायाजवळ आणतो आणि त्याला म्हणतो हातात कपडा देऊन की साफ कर. आणि बघा प्रेक्षकांना, आता इकडे या राकेशचा नाईलाज असतो आणि म्हणून तो त्याचे शूज पुसत असतो आणि त्याच्याकडे घुर्राट घुर्रट म्हणजे खुन्नस नजरेने सुद्धा बघत असतो. पण असो, आता बघा इकडे आपली आजी आलेली घरामध्ये. मामा आणि अर्णव दोघंही आजीजवळ जातात आणि ते दोघेही आजींच्या पाया पडतात आणि म्हणतात की आजी ये. आणि ईश्वरी म्हणते की आजी नमस्कार करते आणि आजीही तिला आशीर्वाद देतात की सुखी राहा. आणि बघा इकडे त्या आकाशची पण एंट्री झालेली असते आणि त्याला पण खूप आनंद झालेला असतो की आजी आलेली आहेत म्हणून. तो मोठ्याने म्हणतो की आजी 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 आणि आजीजवळ जातो आणि आजीच्या गळ्यातच पडतो आणि म्हणतो की आजी कशी आहेस तू. आकाश म्हणतो की किती मिस केलं मी तुला. अर्णव म्हणतो आजी तू जर सांगितलं असतं तर दयापूरला गाडी पाठवली असती ना तुझ्यासाठी. आणि मामा म्हणतात की हा तू अचानक कसं काय आलीस आई. आजी म्हणतात की सांगते पण मला आधी कळू दे या वल्लरीचा एवढा गोंधळ कसला चालला होता. आणि मामी म्हणतात की हा ते मामा मध्येच बोलतात का तिचं हा गोंधळ रोजचाच आहे. मामा म्हणतात की तू अशी मध्येच यात्रा सोडून कशी काय आलीस ते सांग ना. आणि आजी म्हणतात की दत्तस्थानावरून दत्तांची पालखी येणार आहेत उद्या आणि यजमान पण आपल्याकडे आहेत यावेळी म्हणून घाईने आलेत. आणि बघा प्रेक्षकांना, सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो की आजीने हे इतकी छान सांगितलेलं असतं. आणि ईश्वरी पण हसून अर्णवकडे बघते आणि नंतर तिच्या लक्षात येतं आणि परत ती तिचं हसणं कमी करते. आजी म्हणतात की या सुवर्ण पादुका आहेत दत्तांच्या. आणि आकाश म्हणतो की वाव, सोन्याच्या पादुका. आजी म्हणतात हो, आणि खूप जुन्या पण आहेत ह्या पादुका. आजी म्हणतात की सगळ्यांनाच हा मान मिळतो असं नाही. मामा म्हणतात गुरुदेव दत्त. आई आई किती चांगली बातमी सांगितलीस तू, वा वा. मामा म्हणतात की आम्ही आता लगेच तयारीला लागतो काय. बघा प्रेक्षकांना, आता आजी म्हणतात की चिंटू तू आणि ईश्वरीने हा अभिषेक करायचा आहे. आणि अर्णव म्हणतो की आजी पण आजी म्हणतात मी काहीही ऐकून घेणार नाहीये तुझं. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे अंजलीच्या मनासारखं झालेलं दिसतंय आणि मामांच्या पण, कारण ते दोघं एकमेकांपासून असे समाधानकारक वाटत आहेत ना म्हणून बोलते. आणि आजी म्हणतात की हे यजमानपद मिळावं हे सात्विकाची इच्छा होती. आणि आजी म्हणतात किती असेपर्यंत हा मान मिळाला नाहीत आपल्या घराण्याला. आणि प्रेक्षकांनो, असं आजी बोलल्यानंतर इथे सगळेजण थोडेसे इमोशनल होतात. आजी म्हणतात पण आता 20 वर्षांनी का होईना तिची इच्छा आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे आजी म्हणतात की मी आता तुझ्या उत्तराची वाट बघणार नाहीये, तुला हे करावंच लागेल चिंटू. आजी म्हणतात की एकदा आपल्या घरात दत्तपादुका येऊन गेल्यात ना की सगळं अगदी मंगलमय होईल. आणि बघा प्रेक्षकांना, आता इकडे अर्णव सुद्धा आजींचा जे काही मांडला प्रस्ताव त्याला ॲग्री असतो आणि तो म्हणतो की आजी तू म्हणशील तसंच होईल. आणि इकडे अंजली म्हणते की हो अगं आजी, आता सुधारलात आपला चिंटू, ईश्वरीमुळे आता पूजा वगैरे सगळं करायला लागला आहे. आजी सुद्धा म्हणतात की चांगलं आहे आणि दोघेही अर्णवची फिरकी घेत असतात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अंजली म्हणते की चल आजी इकडे, मला ना तुला खूप काही काही सांगायचं आहे, चल. आणि आजी म्हणतात की हो चल. आणि बघा प्रेक्षकांना, मामा म्हणतात की आकाश आजीचं सामान म्हणजे आजीचं सामान आजीच्या रूम मध्ये ठेव असं त्यांना म्हणायचं असतं. मामा म्हणतात अगं गो आता तयारीला लागा. आणि म्हणतात अर्णवला आता मी पण तयारीला लागतो, डेकोरेशन वाल्याला लगेच फोन करतो. आणि बघा फोन लागला सुद्धा आणि बोलतात की हा हॅलो विशाल. आणि बघा प्रेक्षकांनो, यांचा काय अजून मूड ठिकाणावर आलेला नाही म्हणजे ईश्वरीचा. आणि अर्णव तिच्याकडे बघून हसतो आणि ही त्याला इग्नोर करून वरती निघून जाते. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे हा मामेच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजतोय. ती म्हणते काय मस्त योग जुळून आला होता इथे, पादुकांचा सोहळा आणि त्यात ईश्वरीची आई आणि अर्णवच्या बाबांचं लफडं, परफेक्ट धमाका झाला असता. पण ऐनवेळी तो बॉक्स गेला माझ्या हातून. आणि बघा प्रेक्षकांनो, इथे आता राजेश त्या बॉसचे शूज पुसत असतो. त्याचा बघा कसा चेहरा संतापाने लाल झालेला दिसतोय. आणि ते शूज पुसून झाल्यावर तो कपडा तो त्या दादांच्या हातात देतो आणि तिथून उठायला लागतो तर तो दादा त्याला परत खाली असं जोरात खेचतो आणि म्हणतो की बस. आणि त्या बॉसचा आपण आता आवाज ऐकतो, तो म्हणतोय की 2 टाईपची माणसं आपल्या डोक्यात जातात, पहिले तर खोटारडे आणि दुसरे फुकटे. आणि त्याला परत विचारतो कुठले कुठले. बघा हा राजेश आता घाबरलेला दिसतो आणि तो म्हणतो की
खोटारडे आणि फुकटे. आणि बघा या बॉसने तर बरोबर ओळखलंय आणि तो म्हणतो की तू दोन्ही आहे, खोटारडा पण आणि फुकटा पण. आणि तो बॉस म्हणतो की तुझा मला काहीच फायदा नाही, मग जगून तरी काय करणार आहेस. बघा प्रेक्षकांनो, असं बोलल्यानंतर तो राजेश जरा घाबरतोच आणि तो बॉस उठून पुढे जातो आणि म्हणतो की तुझा ना आता चल सेंड ऑफच करून टाकू. आणि इकडे ह्या राजेशचे लाईट लागलेली दिसत आहेत. तो बॉस म्हणतो की आता दिवस पण चांगला आहे. आणि तो राजेश घाबरून घाबरून, बघा मला तरी वाटतं की याचं हे सगळं नाटकच असणार आहे. बघा किती घाबरलेला दिसतोय आणि म्हणतो की बॉस बॉस ऐका ना, मी करतो तुमच्या पैशांची सगळी व्यवस्था. मी मी आत्ताच या दादांना सांगितलं, मी करतो व्यवस्था, पण आता जरा अडचणीत अडकलोय, पण प्लीज समजून समजून घ्या ना तुम्ही. आणि हे बघा बॉस, आणि बघा प्रेक्षकांनो, तो बॉस तर जास्तच कडक दिसतोय आपल्याला. त्याने डायरेक्ट त्याची नरडी आवळलेली दिसते आणि तो जोरात आवळतो आणि म्हणतो की काय रे येडा समजलास का तुम्हाला, आज नाही आलोय मी या धंद्यात. बॉस म्हणतो की माझेच पैसे घेऊन इतक्या दिवस मजा मारतोय आणि आणि मला मला नाचवतोयस. बघा प्रेक्षकांना, त्याची नरडी, त्याची मान इतकी त्याने आवळलेली दिसते ना की याचा जीव आता खालीवर खालीवर होतो आहे. म्हणजे असं त्याला असं वाटतं की आता माझा जीवच जातो की काय. पण प्रेक्षकांना आपल्याला माहितीये तो बॉस काही याला म्हणजे राजेशला इतक्या लवकर मारेल असं. आणि बघा प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आता आपण बघू पुढील भागामध्ये तो बॉस त्या राजेशला काय म्हणतो ते. आणि तो बॉस म्हणतो की पुढील 2 दिवसात तू जर पैसे परत नाही केले ना तर तुला कुत्र्यासारखा तुडवीन. आणि अर्णव म्हणतो की मिसिंदर, तू आपलं लग्न मनापासून मारतेस ना. आता ईश्वरी म्हणती नवरा तर मानलाय, मग लग्न तर मनापासूनच मानणार ना. आणि ईश्वरी म्हणते की तुम्हाला काय फरक पडतो, मी असो किंवा नसो. अर्णव म्हणतो तू कुठे जाणार आहेस मला सोडून. आणि आजी म्हणतात की या सोहळ्यात एवढीशी सुद्धा बारकीशी चूक जरी झाली तरी मी खपवून घेणार नाही. आणि आजीने डायरेक्ट ईश्वरीला वॉर्निंगच दिलेली असते प्रेक्षकांनो. आणि आजी म्हणतात की चुकलीस तर मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि बघा प्रेक्षकांनो, इथे आता आजीने हिला वॉर्निंग दिलेली असती. आता ही अंजली नवऱ्याला सांगते की उद्या ना आपल्या घरी सुवर्ण पादुका येणार आहेत. आणि हा राजेश मनोमन म्हणतो की पैशाची गरज असताना घरात एवढं चकाचक सोनं स्वतः चालून आलं. आणि हा राजेश म्हणतो की जॅकपॉट लागलाय, जॅकपॉट. आणि बघा प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.